सेम मी आता पण तेच केलं, पहिले लिहून घेतलं आणि आता एक्सप्लेन करतो आहे. ठीक आहे. लँग्रँग जे काय आहे त्याचं NLPP ते यूज करून सॉल्व करायचं आहे, ऑप्टिमाइज करायचं आहे. म्हणजे इन शॉर्ट काय करायचं आपल्याला, x1 आणि x2च्या व्हॅल्यू शोधायचे आहेत NLPPमध्ये. ठीक आहे. सब्जेक्ट 2मध्ये दिलं आपल्याला x1 ही इक्वेशन दिली आहे थोडक्यात, यू कॅन कन्सिडर इट ॲज इक्वेशन 1. ठीक आहे. आता फॉर्म्युला काय आहे इथे, आपण मगाचपर्यंत केलं बघ, L लिहिलं, x1 x2 x3 लिहिलं आणि मग ती झेडची व्हॅल्यू टाकली. छोटीशी ट्विस्ट आहे. L लिहायचं, x1 x2साठी आपलं तेच हा फॉर्म्युला एकदम मी वेगळा मी इथे नीट लिहून दाखवतो तुला. ठीक आहे. L x1 x2 लॅम्बडा इज इक्वल टू z मायनस लॅम्बडा इक्वेशन. फॉर्म्युला कळलं. आता काय करायचं, फक्त झेडची जागी झेडची व्हॅल्यू काय, 6x1 स्क्वेअर 6x1 स्क्वेअर प्लस 5x2 स्क्वेअर. 6x ह्याची एक्सची व्हॅल्यू टाकली, मायनस देऊन लॅम्बडा लिहायचं. आता इथे काय लिहिलं आहे, इक्वेशन. इक्वेशन म्हणजे काय, ही इक्वेशन काय लिही तिथे मग, x1 प्लस 5x2 मायनस 7. तर मायनस 7 का, इज इक्वल टू 7 आहे. 7 आतमध्ये आला, काय झालं, x1 प्लस 5x2 मायनस 7 इज इक्वल टू 0. काय नाही बरोबर म्हणून 0. कळलं. ही आपली अशी इथे इक्वेशन बनली. ओके. तर याला असंच ठेवून द्यायचं. आता मगाचपर्यंत आपण असंच करायचो, x1 घेऊन डेरिवेट करायचो, सेम काम आहे. इथे आपण x1 घेतलं आहे, कन्सिडर केलं आहे म्हणजे, आणि बाकीच्यांना 0 घ्यायचं. आता इथे काय होतं, 6x1चा स्क्वेअर काय बोललो, जेव्हा असं येईल तेव्हा वरचा नंबर खाली येतो. 6x1 तसंच राहणार, वरचा नंबर खाली आला. मग काय झालं, 2 × 6, आन्सर काय येणार 12x1. म्हणून आपण ह्याच्या जागी काय लिहिलं, 12x1. म्हणजेच इकडे आपण कसं केलेलं होतं, 2 खालती आला, 2x1 झालं. म्हणजे इथे काय बेसिकली होतं, असं होतं ना, ते 2 × 1 आणि इज इक्वल टू 2x1 असं झालं ना. मग सेम लॉजिक आहे, x2 इज इक्वल टू 2x1. तसंच आता काय होतं, 6x2 इज इक्वल टू 6 × 2x1 किंवा 2 × 6x1. ॲन्सर ते जाणार 12x1. कळलं लॉजिक. चालेल, गुड गर्ल. याचं झालं 12x1. पुढचा x कुठे, लॅम्बडाच्या पुढे x1. मग x1 म्हणजे काय, त्याच्यावरती काहीच नाही आहे. काहीच नाही म्हणजे काय, जर असं असेल x1 आणि वरती काहीच नाही आहे, ॲन्सर काय येणार त्याचं 1. केलायचं 1. बाकीचं सगळे ते साईन टाकायचं, फक्त 0 0 0 टाकून द्यायचं. मग 12x मायनस लॅम्बडा. आता 1 म्हणजे कायच आन्सर येणार, काही नाही. मग 12x मायनस लॅम्बडा इज इक्वल टू 0. आता ही इक्वेशन मिळाल्यानंतरचं मेन काम चालू होतं. आपल्याला काय मिळालं, 12x मायनस 1 इज इक्वल टू लॅम्बडा. आपल्याला फॉर्मॅट काय पाहिजे, x1 पाहिजे, x2 पाहिजे आणि लॅम्बडा पाहिजे. आपल्याला काय मिळालं, फक्त x1 आणि लॅम्बडा. मग काय करायचं, प्लस 0x2 टाकायचा. बस एवढं कळलं तर तुला पुढचे पण 2 करणार. हे बघ, x2साठी काय केलं, फक्त x2ची व्हॅल्यू टाकली. ठीक आहे. त्याच्यानंतर आता x2 काढल्यानंतर आपल्याकडे काय आलेलं, x2 आलं आणि लॅम्बडा आलं, मग 0x1 टाकलं. आता इथे काय केलं आपण, x1 x2 झालं, आता लॅम्बडा काढला. लॅम्बडा म्हणजे काय करणार आपण, डायरेक्ट ही इक्वेशन लिहायची. लॅम्बडाची इक्वेशन काय आहे, ही, किंवा पकड तू ही, ती इक्वेशन सरळ लिहायची. आणि त्या इक्वेशनमध्ये काय करायचं, फक्त हा 7 आहे याला इकडे टाकायचं आणि इथे फक्त 0 लॅम्बडा द्यायचं. का तर आपलं फॉर्मॅट काय पाहिजे, आपल्याला x1 x2 लॅम्बडा हा फॉर्मॅट पाहिजे. x1 x2 7 काउंट नाही होणार, 7ला इकडे पाठवायचं. मग काय नाही, मग 0 लॅम्बडा. कळलं. आता हे आन्सर कसं आलं, ह्याच्याकडे मी कॅल्सीमध्ये टाकलं. नाही दाखवायची गरज नाही. थोडक्यात मी हे 3 इक्वेशन कॅल्सीमध्ये टाकलं आणि डायरेक्ट कॅल्सीमध्ये 3 आन्सर आले. आता हे डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंटमध्ये लिहिलं आहे n+1 का, आपल्याकडे x किती आहेत, 2 आहेत, म्हणून n इज इक्वल टू 2. 2 + 1 3. n+1 फॉर्म्युला आहे, आपल्याकडे 2 x आहेत ना, x1 आणि x2, म्हणून n इज इक्वल टू 2 झालं. म्हणून मग डेल्टा 2 + 1 nच्या जागी 2 टाकला. आता हे मी एक्सप्लेन करतो इझीमध्ये. पहिले हे लिहायचं, काय हा सिम्बॉल येतो, डेरिवेशन ऑफ h/dx1 d. एक मिनटात, 5:45 झाले. हां, म्हणजे थोडक्यात पहिले काय h/x1 लिहायचं. का तर वरती x1 आहे ना, म्हणून इथे x1 लिहायचं.
आणि इकडे ह्या साईडला काय नाही आहे ना, मग फक्त x1च आहे ना वरती, मग x1 लिहायचं. ह्याचं आहे का काय साईडला, इकडे काही नाही आहे, वरती x2 आहे, x2 लिहायचं. आता इथे ह्याच्यावरती आहे का काय, काही नाही आहे, साईडला x1 आहे, लिहून टाक. ह्याच्यावरती आहे काय, वरती म्हणजे डायरेक्ट टॉपला बघायचं, हे ह्या लेवलला. इथे आहे का काही, नाही, पण लेफ्टला काय आहे, x2 लिहायचं. आता मेन गेम, ह्या 4मध्ये वरती h आला पाहिजे, या 4मध्ये वरती स्क्वेअर एल आला पाहिजे, म्हणजे सिम्बॉल स्क्वेअर एल चारीमध्ये. ठीक आहे, 4 डिवाइड आहे. इथे सिम्बॉल एच, सिम्बॉल एच, सिम्बॉल एच, सिम्बॉल एच. इथे सिम्बॉल स्क्वेअर एच, सिम्बॉल स्क्वेअर एल, सिम्बॉल स्क्वेअर एल, सिम्बॉल स्क्वेअर एल, सिम्बॉल स्क्वेअर एल. ठीक आहे, आता इथे x1 स्क्वेअर का लिहिलं, लेफ्टला x1 आहे, वरती x1 आहे, 2 x1 मिक्स झाले, काय आहे ना, x1 स्क्वेअर. इथे x1 x2 का लिहिलं, लेफ्टला x1 आहे, वरती x2 आहे, बस. इथे नाही, आपलं हेच झालेलं. आता इथे लेफ्टला जो लेफ्टचा आहे ना तो पहिले लिहायचा. इथे लेफ्टला पहिले 1 होता म्हणून 1 लिहिला, तर इथे लेफ्टला पहिले 2 आहे म्हणून x2 लिहायचा. नंतर काय आला, x1 आला. x2 स्क्वेअर का झाला, इकडनं x2 आला, इकडनं x2 आला, 2 x2 मिळून काय आला, x2 स्क्वेअर. हे रट 0 1 15 1 12 0 5 0 10 नाही रटून झालं, हे आन्सर रट. ह्याच्यानंतर डायरेक्ट =मध्ये हे लिही, हे तर लिहू शकते, = करून हे लिही. हे पण रटायचं आपल्याला, दोन्ही म्हणजे क्वेश्चन नंबर 5मध्ये पण मिनिमाच आहे, इथे पण मिनिमाच आहे. मिनिमा आल्यानंतर काय करायचं, झेडवाली इक्वेशन लिहायची, नुसतं झेड नाही लिहायचं, मग मिनिमा आलं ना म्हणून झेड मिनिमा झेडची इक्वेशन लिहायची, x1च्या जागी x1ची व्हॅल्यू, x2च्या जागी x2ची व्हॅल्यू कॅल्सीमध्ये टाकायचं, किंवा मला विचारायचं मी सांगेन, किंवा डायरेक्ट हे रटायचं 294/31 294/31, बस दॅट्स इट.